अलमाटीला आहे आणि आम्ही बसलो आहे रोप कार मध्ये. आणि आजचा एक्सपिरियन्स मी तुम्हाला सर्वांना सांगते की कसा असेल तर प्रत्येकाच्या प्रतिक्रिया घेतल्या आहे मी, ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नमस्कार, माझे नाव विनोद परते. मी लहान असताना मला वाटायचं कार मध्ये बसावं आणि असं उडत उडत वर जायचं. तर गावाच्या लोकांना वाटलं की काय वेड्यासारखं बोलायला लागलं काय. पण आज बघा मी ते कार मध्ये बसलो. खालचं पण दाखवा, खालचं पण दाखवा. कार मध्ये बसलोय आणि इकडे ड्रायव्हर पण नाही गाडी चालवायला. आणि हे बघा ही कारच आहे आणि ही हवेत चालली. छान वाटते, बरं वाटतंय, असं भारी वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय? हो, यांचं स्वप्न खरं झाल्यामुळे मला खूप आनंद झाला. तुम्हाला? हे जे बोलताय ते एकदम बरोबर. चालू. माझ्या अर्धा वेळ फाटण्यात चालली आहे. मला थोडी भीती वाटत आहे. मला हेच वाटत आहे की आपण कधी लवकरात लवकर तिथे पोहोचू आपण आणि तिकडे शांतपणे उभं राहू. बस माझी हेच इच्छा आहे की लवकर तिकडे पोहोचावं. बस. मागे पाहा थोडं. अरे मागे पाहून फाटत आहे म्हणून मी मागे नाही पाहत आहे. किती सुंदर दिसत आहे थोडं. याची पण प्रतिक्रिया बोला. मला पण खूप छान वाटत यात बसून. पूर्ण केली. थँक्यू सो मच. आता फाटली आहे. आता काही नाही बोलावे. प्रतिक्रिया. मला एकदम मस्त वाटत आहे. मला असं वाटतं की नेहमी नेहमी इथे फिरायला यावं आणि असंच ऍटमॉस्फिअर इंडियामध्ये पण असायला पाहिजे. अच्छा, ठीक आता आहे. तुमको कैसा लग रहा है? हाँ ऐसा लग रहा है कि कार हम कैसे उड़ सकती है, वो उड़ती है. म्हणजे खूप जास्त इच्छा होती अशा रोप कार मध्ये बसायची आणि ती माझी आज कंप्लीट झाली आहे. आणि इथला व्ह्यू एकदम अमेझिंग आहे आणि खरंच खूप छान वाटत आहे इथे. एकदम छान ऍटमॉस्फिअर, क्लीन ही कंट्री आहे. एकदम छान वाटत आहे, भारी वाटत आहे. तुम्ही हे याचं श्रेय कोणाला देणार इथे यायचं? याचं श्रेय आम्ही देणार आहे आमच्या पतिदेवला. धन्यवाद. कारण यांच्यामुळे आज आम्ही इथे पोहोचलो आहे. नाहीतर आम्ही काही सिंगल येऊ नसतो शकलो असं मला वाटत आहे. सर्व श्रेय यांच्या मेहनतीचं आहे आणि यांच्यामुळे आम्ही आज इथे पोहोचलो आहे. मेहनत प्लस पैसा. तू काय बोललो फाटली आहे ना. फाटली आहे. रानूताई 2 शब्द तुमच्या नवऱ्याबद्दल. काय बोलू बापा माझ्या नवऱ्याबद्दल. आणलं काय फॉरेनला, पण 10 वेळा उचकणेच खूप देते. तुला फॉरेनला आणलं, तुला फॉरेनला आणलं. वाव, हे बघा, हे आम्ही बघा, वर हा आहे आणि view खाली आहे. रोड आहे. झाडाचं सांगायला गेलं तर इकडे समजत नाही. म्हणजे जसं झाडाला जणू कलरवाला पाणी मारलंय की काय. हिरवे पिवळे निळे असे कलरचे झाडं इथे दिसायला मिळतात. आपल्याकडे पांढरं म्हणजे जे पाणी आहे तेच राहते म्हणून हिरवे झाडं राहते.